हा जेवा की जेवा बाबा आपल्याला नको. चला चला मला आंबा खायचा जरा. ये की मग हो. तिथं तिथं पाड लागलाय आंब्याला. नाही पण कच्चाच आंबा खायचा चांगला ना. जळजळ व्हायला म्हणून आंबा खायले मी मला जळजळ व्हायले म्हणजे जेवणा झाले. आणि इकडे उन्हात आंबा जर खा एवढ्या मला जळजळ व्हायले म्हणजे आंबा नाही, खायले. मग काय करता मला नाही. आ हा 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 मला नाही. उन्हात गोड लागतो आंबा. लय पळायला तर तर तसं जर म्हणलं तर पुण्या मुंबईच्या माणसाला कुठलं असलं ऊन ऊन बरं सावली ते शिजून निघते तिथं. हे असले ताज इकतच भेटतंय त्यांना सगळं. पर असलं वातावरण हवा मोकळी कुठलं. मला तसलं बोलू द्या बरं. बोल की मग बघू. काय ते घेणार तू आंबा. आंबा नग मला आंबा जरा बाई लय आंबट. तुला लय बोल वाटतं शुद्ध हा हो चटणी बघू. आपल्याला पुण्याचं तरी आय बोलू द्या की उलसक. त्यांना येतं आपल्याला येत नाही. तुला हौस वाटते पुण्याची ते नको ना खाऊ. चंटी चंटी बाई, लय तोंड भाजेल तुझं. नाही भाजत. खाऊ नको. आंबा खमंग लागतो. हे बघ तू पण खा ना मला नको. का आहा थोडा खा ना नको. गोड आहे ना मला उलटी येते. ती पण कशी खायली या तिला चालतंय. मी पिठाची गुळ खाली सकाळ. मला दे आता कुठं घरी गेल्यावर हं. खा थोडा नको. थोडा काय पण नको. बिलकुल नको मला. तू काय खाणार मी संध्याकाळीच जेवण करणार. हं. हा मग तू स्वयंपाक करणार हा काय भाजी बनवणार भाजी. हं? हा मी हं. मसूरची डाळ बघा छान भाजी. लागते.